सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी. सर्वप्रथम वारकरी संप्रदायानं जे काही दोन हिरे गमावलेले आहेत पखवाजवादक, त्या दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. आणि त्यांच्या श्रद्धांजलीनिमित्तच आपल्याला थोडासा एक संकल्प करायचा आहे. मला माहिती आहे तुम्हाला वेळ नाही व्हिडिओ बघायला, मात्र मंडळी 2 मिनटं काढून वेळ आपला हा व्हिडिओ नक्की बघा, अशी माझी तुम्हा सर्वांना हात जोडून चरणस्पर्श करून विनंती आहे. मंडळी, होतं आहे काय माहिती आहे का, की जेव्हाही एखादा कलाकार कार्यक्रमाला जातो तेव्हा जवळजवळ 70% कलाकार हे मोटरसायकलवरतीच कार्यक्रमाला कुठल्याही जातात. कारण बऱ्याच गोष्टी आहेत की जे फोर व्हीलर ते अफोर्ड करू शकत नाहीत म्हणा, किंवा तितकं त्यांना त्यांच्या भागात व्यवस्थितरित्या जे आहे ती दक्षिणा मिळत नाही म्हणा, किंवा अशी काही भरपूर कारणं असू शकतात की ज्या कारणामुळे ते फोर व्हीलरमध्ये कीर्तनाला जाऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे बहुतांशी कलाकार काय करतात की टू व्हीलर गाडीवरतीच जे आहे ते कीर्तनाला जातात. आणि मग होतं काय की 9 ते 11 कीर्तन झाल्यानंतर 11:30पर्यंत आरती चाल वगैरे सगळं उरकतं, किंवा 11:15 धरू आपण, फारच वेळेची पाबंदी आपण घातली तर 11ला करेक्ट उरकलच असं सांगता येत नाही, कारण आरती वगैरे त्याला 15 मिनटं पुढे लागतातच. मग असं होऊन 5 मिनटं बसून वगैरे नंतर चहा वगैरे घेऊन तो कलाकार 11:15ला किंवा 11:30ला किंवा 12 वाजता मॅक्सिमम त्या गावातून बाहेर पडतो. आणि तिथून पुढं त्याला 1 तास प्रवास करायचा आहे, मग घरी यायचे. मग होतं काय की आता ही 11 ते 1ची वेळ आहे ना, या वेळेमध्ये हे सर्व जड अवजड वाहनं जे ट्रक, टिप्पर, ट्रॅव्हल्स, हे सगळे वाहनावाले कुठे ना कुठेतरी धाब्यावरती जेवायला जे आहे ते थांबतात. मग जेवायला थांबल्यानंतर हे नुसते जेवत नाहीत, हे थोडी थोडी घेतात सुद्धा. आणि मग घेतलेल्या अवस्थेमध्ये होतं काय की आपण जरी गाडी व्यवस्थित चालवली तरी तो व्यवस्थित चालवेलच याची शाश्वती देता येत नाही. आणि बहुतांशी वेळेस जे अवजड वाहनं दिवसा चालू शकत नाही, किंवा दिवसा ज्यांना पाबंदी आहेत काही, ते अनेक पद्धतीनं संध्याकाळी वाहतूक करत असतात पोलिसांपासून जे आहे ते वाचण्यासाठी, किंवा अनेक आपल्याला सगळं माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. मग तशा वेळेस त्यांचा वेगही जास्त असतो, आणि ज्यांचा वेग जास्त नसतो त्यांनी थोडीफार घेतलेली असते, त्याच्यामुळे त्यांचा थोडाफार कंट्रोल नसतो म्हणा. मग अशा वेळेस होतं काय की ज्यावेळेस कलाकार असेल किंवा अन्य कोणी व्यक्ती गाडीवर जात असतील तर त्याला त्याचा त्रास होणारच आहे. म्हणजे आपण व्यवस्थित चालवणंच नाही तर समोरचाही कसा चालतो याच्यावरती डिपेंड वाहतूक आहे. आणि मला वाटतं ह्या दोन्ही तिन्ही कलाकारासोबत तसंच झालेलं आहे की समोरच्या वाहनाने त्यांना येऊन धडक दिलेली आहे. आणि मंडळी, मग हे होतं आहे काय की 9 ते 11 जी कीर्तनाची जी वेळ आहे, त्याच्यामुळे कीर्तनकार असतील काय किंवा खास करून कलाकार असतील काय, या सर्वांनाच थोडाफार त्रास होतोच नंतर प्रवासाला वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगू का मंडळी, सर्व आयोजकांना माझा एक साधा प्रश्न आहे की किती असे आयोजक आहेत जे कीर्तनकाराला किंवा कलाकाराला कीर्तन झाल्यानंतर तुम्ही किती वाजता पोहोचलात हे फोन करून विचारतात. 2 मिनटं उशीर झाला कलाकाराला किंवा कीर्तनकाराला तर लोकांचे फोनवर फोन असतात, कसे आले नाही, कसे आले नाही, कसे आले नाही. मात्र कीर्तन झाल्यानंतर ते 12:30ला जरी तिथून गेले तरी घरी किती वाजता पोहोचलात की नाही म्हणून असे किती लोक फोन करतायत. मग मंडळी, त्या कलाकारांना, कीर्तनकारालाही परिवार आहे, त्यांनाही जीव आहे, त्यांना आरोग्य सांभाळायचं आहे. याच्यासाठी या दोन्ही तिन्ही क्षेत्रातील हिऱ्यांना श्रद्धांजली देताना आपल्याला एक संकल्प करायचा आहे. मला माहिती आहे 100% हे पॉसिबल होणार नाही आहे, मात्र मंडळी, आपण बहुतांशी भागामध्ये आता पाहतो की कीर्तनाच्या वेळ हे 7 ते 9 झालेले आहेत. मग जर आपण आपल्याही ज्या त्या भागामध्ये जर कीर्तनाच्या वेळ 7 ते 9 केल्या तर आरती होऊन तो पखवाजवादक कसंही करून 9:30 किंवा 9:45ला त्या गावाच्या बाहेर पडेल आणि 11 वाजेपर्यंत तो घरी येईल. याने 2 गोष्टी होतील. ॲक्सिडेंट पूर्णपणे कमी होणार नाही आहेत, मात्र तो रेशिओ तर कमी होईल ना. आज मी पाहायला गेलं तर काय कोरोना पूर्ण कमी झाला आहे असं नाही, फक्त रेशिओ कमी झाला आहे. ज्यांना आहे ते आहेच आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे की ॲक्सिडेंटचं प्रमाण तर कमी होईल ना. नुसतं आता या दोन्ही तिन्ही मंडळींना जे आहे ते आपले प्राण गमावले, मात्र असे कितीतरी पखवाजवादक आहेत मंडळी की कुठं समोर एखादं कुत्रं चालं रात्री प्रवास करताना, किंवा समोर एखादं काही प्राणी आला, अचानक ब्रेक दाबलं, घसरून पडतात, खरचटतं, लागतं, सगळ्या गोष्टी होतात मंडळी. मात्र मंडळी, या सगळ्या गोष्टींना आता थांबवण्यासाठी एक पर्याय उपयोगी पडू शकतो. म्हणजे त्या पर्यायाद्वारे सर्वजण सुरक्षित राहू शकतात. आणि साधं बोलायचं झालं तर माझे जे आहे ते गुरुवर्य म्हणतात की कीर्तनाच्या वेळी जर 7 ते 9 झाल्या तर कलाकार आणि कीर्तनकाराचं 1-1 वर्ष आयुष्य वाढेल. नाही आयुष्य वाढत आहे, निदान ते निरोगी तरी राहू द्यात. आणि होतं काय की जेव्हा 11च्या आणि 12च्या नंतर प्रवास मोटरसायकलवरती खास करून व्यक्ती करत असेल तर ती दिवसभर 1-2 कार्यक्रम करून आणि संध्याकाळी 3रा कार्यक्रम करून ही झोपेची तंद्रा आलेली असते त्या टायमामध्ये. आणि तशा वेळेस आपणच सेफली ड्राईव्ह करून आपण व्यवस्थित पोहोचू असं नाही, समोरचाही जो ड्रायव्हर आहे त्यानेही ते व्यवस्थित चालवली पाहिजे गाडी. मग या सगळ्या गोष्टींना पुढे ठेवून आपण जे आहे ते कीर्तनाच्या वेळी जर जागोजागी 7 ते 9 या करण्यात आल्या, किंवा फार फार तर 8 ते 10, तर खूप सारे कलाकार जे आहे ते अशा घटनेपासून वाचतील. खूप साऱ्या कलाकारांना, खास करून कीर्तनकारांना, हे 1-1 वर्षानं जे आहे ते आयुष्य वाढेल असं माझं गुरुवर्य म्हणतात.
मंडळी मग हे करायचं कसं? मला माहिती आहे की बहुतांशी भागामध्ये हे शक्य नाही, पण शक्य नाहीच असं नाही मंडळी, होऊ शकतं. हे कसं होऊ शकतं याची एक साधी थेरी आहे मंडळी. कोणतं ना कोणतं गाव कुठल्या ना कुठल्या कीर्तनकाराच्या 100% ऐकण्यात असतं. म्हणजे काय की सप्ताहाच्या 7 दिवसाच्या कीर्तनामध्ये 1 ते 2 कीर्तनकार असे असतात की ज्या कीर्तनकाराचं सर्व ते गाव ऐकतं. तशा वेळेस त्या कीर्तनकाराने जर रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही 7 ते 9 वेळ जी आहे ती राहू द्या, आपल्या सर्वांनाच हे बरं पडेल. हळूहळू सवय, कोणत्याही गोष्टीची लोकांना सवय लागतेच. सप्ताह आपण उत्सव म्हणून करतो, मग उत्सवासाठी आपण वेळ काढायचा नाही तर कधी काढायचा? ठीक आहे, थोड्या लोकांना उशीर होईल, पण 7:30पर्यंत तरी लोक नक्कीच येते ना आपली चाल वगैरे होऊस तर. मग ज्या त्या कीर्तनकारांनी जर ज्या त्या गावाला रिक्वेस्ट केल्या, ज्या त्या गावाला विनंती केली, तर हे होऊ शकतं. आणि जे गावकरी नाहीच म्हणतायत, अहो आपण अनेक वेळेस आपण एकत्र येतो आणि लढा देतो. मग आता याही गोष्टीसाठी या 2 कलाकारांना श्रद्धांजली म्हणून आपण एकत्र येऊन हा लढा देऊया ना. सर्व सप्ताहात 8 कीर्तनकार असतात, त्याच्यामधले 5 जरी म्हणले की आम्ही 7 ते 9 वेळ असेल तर येऊ, किंवा 7 ते 9 वेळ कराच, तर मंडळी थोड्या दिवसाने का होईना, 1 वर्ष 2 वर्षाने का होईना, ते गावकरी विचार करून 7 ते 9 वेळ करू शकतात. कलाकार असतील, गायक असतील, पखवाजवादक असतील किंवा कीर्तनकार असतील, या तिन्हींनी जर त्या आयोजकांना विनंती केली की तुम्ही 7 ते 9च वेळ ठेवा तर आम्ही येणार आहेत, किंवा 7 ते 9 वेळ ठेवा ही आमची विनंती आहे, या भाषेत जर आपण बोलू, या भाषेत जर आपण सगळ्या गोष्टी करू, तर मंडळी नक्कीच ही वेळ 7 ते 9 होऊ शकते. आणि जेव्हा ही वेळ 7 ते 9 होईल, 100% ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होणार नाही, मात्र ॲक्सिडेंटचं प्रमाण नक्कीच कमी होईल मंडळी. आज हे 2 मंडळी गेले. आज मी हरिभक्तीपरायण परमपूज्य श्री अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं कीर्तनातला एक शॉर्ट व्हिडिओ ऐकला. त्याच्यामध्ये ते म्हणत होते की एका कलाकाराचा मुलगा हा 7 महिन्याचा आहे. तर मंडळी अशा वेळेस आपण काही वर्गणी जमा करून त्यांच्या परिवाराला देऊ, पण ती व्यक्ती तर परत आणता येणार नाही ना. मग त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण सर्व कीर्तनकार, कलाकार मंडळी मिळून एक संकल्प करूया ना की आता होईल तितकी आपण हळूहळू सवय लावायची लोकांना की 7 ते 9 कीर्तनं तुम्ही करा. अहो तुकोबारांनी, ज्ञानोबारांनी सुद्धा समाजाला परमार्थाची सवय लावलीच ना. मग तो आता परमार्थ वेळेत आपण जे आहे ते करू, याची सवय आपण तर लावू शकतोच ना. त्याच्यामुळे माझी सर्व कीर्तनकारांना आणि कलाकारांना हात जोडून विनंती आहे, कारण मी पण एक कीर्तनकार होण्याच्या आधी एक कलाकार आहे. आणि कुठलाही कीर्तनकार पहिल्यांदा कलाकारच असतो. कुठलाही कीर्तनकार पहिल्यांदा पखवाज किंवा गायनच शिकलेला असतो, डायरेक्टच तो कीर्तनकार होत नाही. आणि जर कलेचं ज्ञान नसेल तर कीर्तनात स्वराचं ज्ञान किंवा तालाचं ज्ञान हे होत नाही. हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, हे काय मला वेगळं सांगायची गरज नाही. मग आपल्यातला एक जुना कलाकार जागा करून येणाऱ्या कलाकारासाठी, जे गाडीवर बाईकवर फिरत आहेत, त्यांच्यासाठी सर्व कीर्तनकारांनी थोडा पुढाकार करून ज्या त्या गाववाल्यांना आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करून कीर्तनाची वेळ 7 ते 9 ठेवा, अशी विनंती जी आहे ते खास करून मराठवाड्यामध्ये करावी. कारण पुणे, मुंबई, नाशिक अशा प्रगतशील भागामध्ये ही वेळ आहेच आहे. मात्र आता वेळ आलेली आहे की मराठवाड्यामध्ये सुद्धा बहुतांशी गावामध्ये ही वेळ आपण जी आहे ती लागू करण्याचा प्रयत्न करावा. बाकी हा व्हिडिओ बनवण्याचा कुठलाही अधिकार नाही, किंवा कुठलाही अधिकार माझा तुम्हाला सांगण्याचा नाही आहे. मी आज कलाकार किंवा कीर्तनकार म्हणून व्हिडिओ बनवत नाही, आज एक रिपोर्टर म्हणून व्हिडिओ बनवतो आहे मंडळी. त्याच्यामुळे माझी सर्वांना एक हंबल रिक्वेस्ट आहे की कृपया करून आपण आपल्या कीर्तनातून किंवा आपल्या जवळच्या आयोजकांना सांगून प्रत्येक कीर्तनाच्या वेळी हा 7 ते 9च करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून कलाकाराचं, कीर्तनकाराचं आरोग्यही सांभाळलं जाईल आणि योग्य वेळेत प्रवास झाल्यामुळे त्यांचा प्रवासही सुखकर होईल. नमस्कार.